ज्या राज्यात ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाने जवळपास 15 वर्ष अखंड सत्ता रचली, त्या बालेकिल्ल्यात भाजपने अशी मुसंडी मारली, की संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेलं. ही केवळ निवडणूक जिंकण्याची गोष्ट नाही, तर एका युगाचा शेवट आणि नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात म्हणून या निकालाकडे पाहिलं जात आहे. या निवडणुकीत सर्वात मोठं लक्ष वेधून घेतलं ते भवानीपूर मतदारसंघाने, कारण येथून स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मैदानात होत्या. देशभरातील नजारा या लढतीकडे लागल्या होत्या आणि येथेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपने नेते सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा थेट पराभव केला. जवळपास 15,000 मतांच्या फरकाने मिळालेले हा विजय केवळ राजकीय नाही, तर मानसिकदृष्ट्याही मोठा धक्का मानला जातोय. सुवेंद्र अधिकारी हे कधीकाळी ममता बॅनर्जी यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते. पण राजकीय मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज त्यांनी आपल्या माजी नेत्या विरुद्ध विजय मिळवला. ही लढत केवळ 2 उमेदवारांची नव्हती, तर 2 विचारसरणीची होती आणि त्यात भाजपचा पलड़ा जड ठरल्याचं चित्र आहे. एकूण 293 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने तब्बल 200हून अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर तृणमूल काँग्रेस एकूण 80 जागांवरच मर्यादित राहिली आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष यांना अत्यल्प जागा मिळाल्या, तर इतर पक्ष पूर्णपणे कोलमडलेले दिसले. या आकडेवारीतून स्पष्ट होतं की मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बदलाला पसंती दिली आहे. या निकालाचे पडसाद केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्र पासून तर BBC सारख्या जागतिक माध्यमांनी या विजयाची दखल घेतली आहे. त्यांच्या विश्लेषणानुसार भाजपने भारतातील सर्वात कठीण राजकीय प्रदेशांपैकी एक असलेले बंगालमध्ये प्रवेश करून मोठं यश मिळवलं आहे. हिंदी पट्ट्याबाहेर आपलं वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीने हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पश्चिम बंगाल सोबतच आसाममध्ये भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. पुद्दुचेरीमध्ये NDA सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. म्हणजेच एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये भाजपने आपली ताकद सिद्ध केली आहे. या संपूर्ण निकालाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. भारतीय राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणावर बदलाची लाट आहे. मतदार आणि पारंपरिक समीकरणापलीकडे जाऊन नव्या पर्यायाचा विचार करत आहे आणि या बदलाचा सर्वात मोठा फायदा भाजपला होताना दिसतोय. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा निकाल नक्कीच मोठा धक्का आहे. कारण त्यांनी बंगालमध्ये दीर्घकाळ मजबूत पकड ठेवली होती. पण आता त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा विजय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नाही, तर राष्ट्रीय पातळीवर आपली पकड आणखी मजबूत करण्याचा एक मोठा टप्पा आहे. आता सगळ्यांचं लक्ष असेल ते पुढच्या टप्प्याकडे, म्हणजेच सरकार स्थापनेनंतर भाजप बंगालमध्ये कसं प्रशासन चालवतं आणि त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कशी केली जाते. कारण निवडणूक जिंकणं हा पहिला टप्पा असतो, पण जनतेचा विश्वास टिकवणं ही खरी परीक्षा असते. एकंदरीत पश्चिम बंगालचा हा निकाल केवळ भारतीय राजकारणात दीर्घकाळ लक्षात राहील असा आहे. तो केवळ सत्तांतर नाही, तर बदलाच्या नव्या राजकीय लाटेचं प्रतीक आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.